कैबिनेट मंत्री और अमरावती के गार्जियन मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस, एनसीपी और शिवसेना की ओर से उठाए जा रहे पुराने मुद्दों को लेकर विपक्ष पर निशाना साधा। बावनकुले ने कहा कि पुराने मुद्दों को उठाकर लोगों के बीच कंफ्यूजन पैदा नहीं किया जाना चाहिए। उन्होंने तंज कसते हुए कहा कि सुबह बासी रोटी नहीं खाई जाती और अगर उस समय कार्यवाही करनी थी तो तभी करनी चाहिए थी। वहीं मेलघाट के आश्रम स्कूल के मामले में बावनकुले ने कहा कि ट्राइबल डिपार्टमेंट छात्रों को वापस लाने की कोशिश कर रहा है, साथ ही भूतों की अफवाह किसने फैलाई इसकी भी जांच की जाएगी। महर्षि पब्लिक स्कूल में जहर देने के मामले की जांच जारी है। स्कूल पर कार्रवाई को लेकर पुलिस कमिश्नर, जिला कलेक्टर और मुख्यमंत्री से चर्चा की जाएगी और जरूरत पड़ने पर स्कूल का लाइसेंस रद्द कराने का फैसला भी लिया जा सकता है। वहीं चीनी की बढ़ती कीमतों पर भी बावनकुले ने सरकार का रुख साफ किया है। उन्होंने कहा है कि केंद्र और राज्य सरकार चीनी की कीमतों को नियंत्रण में लाने के लिए प्रयास कर रही है। असा आहे, या शिळ्या भाकरी आहे आणि शिळ्या भाकरी सकाळी खायच्या नसतात। असं आहे की भूतकाळात झालेले विषय आत्ता काढून काय साध्य होणार आहे? मग तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुमचे हात लुळे पांगळे होते का? तेव्हा तुमची इच्छा होती करून घ्यायला पाहिजे, आता कशाला सांगताय? सांगून राज्यामध्ये संभ्रम तयार करणे, जनतेच्या मनात संभ्रम तयार करणे। जर वाटतं ते एखादं आत्मचरित्र लिहून टाका तुम्हाला वाटतं तर, पण मला असं वाटतं असं आत्ता वर्तमानात जगलं पाहिजे आणि भविष्याची काळजी घेतली पाहिजे। आता भूतकाळात हे झालं, भूतकाळात ते झालं, याच्यात काय मिळणार आणि काय निघणार आहे यातनं? आता आम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी विभाग, माननीय मंत्री अशोक उईके आणि आमचे सर्व टीम या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करणे, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या भूत पिसं हे जे राहतात याच्यावर त्यांचा विश्वास बसलेला आहे तो कमी करणे। शेवटी आधुनिक भारतामध्ये भूत प्रेत या विषयावर विश्वास ठेवून आपल्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी या अशा वळवणे हे काही योग्य नाही। खरं तर हे भूत प्रेत बाधा ह्या गोष्टी काही आता मान्य नाही, कुणालाच मान्य नाही, त्या कधी होतही नाही आणि त्याला काही अर्थही नाही। त्यामुळं काहीतरी अफवा पसरवून विद्यार्थ्याचं जीवन जर काही कोणी उद्ध्वस्त करत असेल त्याचाही तपास करू, पण विद्यार्थ्यांना मात्र कन्व्हिन्स करून त्यांना पुन्हा शाळेत आणण्याकरता, आश्रम शाळेत आणण्याकरता जो प्रयत्न आहे तो आम्ही करू। आम्ही त्याच्यावर पूर्ण चौकशी करतो आहे। आमचं आदिवासी डिपार्टमेंट चौकशी करत आहे। मी स्वतः या ठिकाणी पोलीस कमिशनरशी बोललो आहे आणि या ठिकाणी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी संवाद केलेला आहे। मी स्वतः आज आहे तर आज पुन्हा लक्ष टाकतो आणि ज्यांचं शाळा ही त्या शाळेवर काय कारवाई करता येईल त्यांचे परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत कडक सूचना दिलेल्या आहेत। आदिवासी मंत्री त्या ठिकाणी पूर्ण वेळ फील्डवर आहे। तर मला असं वाटतं की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे पुन्हा एकदा पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच या ठिकाणी मी आता या जिल्ह्यातून जाणार आहे।